सराफा मार्केट असो किंवा इतर जे आहेत सगळ्या, कारण 3-4 मोठे-मोठे इथे बाजार आहे जे भरतात आणि बाकीचे विक्रेते आहे ते पण फुटपाथवर पण येतात आणि त्याच्यामुळे इतर अडचण होतात. ही सगळी गोष्टी आपण बघतो आहे आणि स्पेशली जे सराफा बाजार तुम्ही म्हणाले, तर तिथे आमची व्यवस्था आहे. तिकडे जे सराफा असोसिएशन त्यांच्यासोबतही आमची मीटिंग झालेली, आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत मीटिंग केलेली आहे की असा कुठलाही अनुचित माणूस जर दिसला किंवा अनुचित प्रकार काही घडला तर त्याच्याबद्दल माहिती देणे त्यांची जिम्मेवारी आहे. आणि कसे आपण जे त्यांचे सीसीटीव्हीची व्यवस्था असो किंवा इतर पार्किंगची व्यवस्था त्यांच्याकडून जे आहे आम्हाला जे अपेक्षित आहे ते व्यवस्थित आहेत की नाही हे सगळं आपण इथे आज चेक करतो आणि त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की आमची जी संख्या आहे भरपूर आहे आणि जिथे जिथे गरज पडते ते आपण शासनाला सांगतो की अजून जसे नवीन चौकी तयार झाली, नवीन पोलीस स्टेशन तयार झाला, तर आपण त्यांना सांगत राहतो. त्या अनुषंगाने आपल्याला मॅनपॉवर पण भेटतात. तर पुढे भरती आहे त्यावेळेस अजून आम्हाला मॅनपॉवर भेटणार आहे. तर ही नॉर्मली आहेत आणि तसेच जर तुम्ही बघितला अगोदर सीसीटीव्ही नव्हते किंवा इतर व्यवस्था नव्हती, तर ती पण आम्हाला ऍडिशनल मिळालेली आहे आणि आपण स्मार्टली कसे पोलिसिंग करू शकतो याच्यावर जर आपण भर दिला तर मला वाटतं की आणि लोकांमध्ये अवेअरनेस जास्त राहिली तर पालिकेलाही सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांची जी व्यवस्था आहे ती त्यांनी आपल्या वतीने केलेली आहे. त्याच्यासाठी जे नियम आहेत ते नियमांबद्दल त्यांना सांगण्यात आलेलं आहे. जसे जिथे मोठी संख्यामध्ये ते बसलेले किंवा बाजार आहे तिथे त्यांनी फायर एक्सटिंग्विशर वगैरे ठेवलेले आहेत की नाही, बाकी जे त्यांचे वाहन आहे त्याचे पासून लांब आहेत का, बाकी त्यांनी काय जे आगळीक जे असतात ते असे कुठलाही मटेरियल तिथे ठेवलेला तो नाही आहे. हे सगळी आम्ही त्यांना जे सूचना देण्यात आलेली आहे.